भारतासोबतचा पाकिस्तान सामना हरल्यानंतर नाशिकमध्ये जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा बद्दलची घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक नाशिककर जे आहेत ते नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात आहेत। नेमकं त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात। दादा, आज पाकिस्तानला धूळ चारलेली आहे भारताने पुन्हा एकदा। आज सगळ्यानंतर खूप दिवसानंतर भारत पाकिस्तान मॅच झाली आणि त्यामध्ये आज पाकिस्तानला धूळ चाखवली आम्ही आणि मोठ्या जोराने परत भारत जिंकला आहे। आणि विराट कोहलीने आज 100 रन करून शेवटच्या मिनिटाला सगळ्यांचं जे सामर्थ्य आहे त्या जिंकून दाखवलं आहे। तुम्ही जय श्रीरामच्या घोषणा देताय, जय श्रीरामच्या घोषणा देताय, काय भावना आहे पाकिस्तानला? आता पाकिस्तान आम्हाला पण माहीत आहे की ते खूप मोठी रायव्हल कंट्री आहे आमची आणि ते आमच्या विक्री त्याच्यावर खूप मोठी गोष्टी आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये त्यांनी आम्हाला हरवलं, बट नाउ इट इज इक्वल, वी डिफिटेड देम। काय वाटतं आजचा सामना कसा होता? एकदम व्यवस्थित सामना होता। जो सामना त्यांच्या लायकी दाखवत होता आज तो सामना झालेला आहे। शेवटी मुलगा मुलगा असतो, बाप बाप असतो। आज ते पूर्ण विराट कोहलीने शेवटच्या बॉलात शतक मारून दाखवून दिलेलं आहे। पाकिस्तानला त्यांच्याच देशात धूळ चारलेली आहे, त्यांनीच ही जे आहे त्यांच्याकडे यावेळेस आपल्याला मेजवानी पाहायला मिळत होतं, त्यांना आता धूळ चारलेली। भारत पाकिस्तान म्हणजे सगळ्यात मोठा लढा। जसं आपण बोलायला गेलं तर एक महायुद्धापेक्षा छोटा नसतो। सगळं लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आज सगळ्या बघून होते का कसं काय लढाई होईल। त्यामध्ये विराट कोहली असो, शुभमन गिल असो, सगळ्यांनी आज अपेक्षा पूर्ण करून आणि पाकिस्तानचा जो आज आपण विराट कोहलीने आज शतक मारलेलं आहे। हो, ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन इंडिया वी हॅव। ताई, तुम्ही सामना बघितला, आजचा कसा वाटला? हो, बघितला मी। ॲक्च्युली त्यांनी जे स्ट्रॅटेजी केली होती ना विराटचे 100 न करण्याची, पण विराट डिड इट। सो विराट यू आर द बेस्ट। आपण जर बघितलं तर प्रयागराजच्या कुंभमेळ्यात असलेल्या एका बाबाने भविष्यवाणी केली होती की आजचा सामना पाकिस्तान जिंकेल, मात्र त्या उलट झालंय। हो, ते होणारच होतं ना, कारण की इंडिया इज द बेस्ट अँड इंडिया रॉक्स। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता जे क्रिकेटप्रेमी नाशिककर आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। या ठिकाणी ते जे आहेत आपल्या जो राष्ट्रध्वज आहे तो घेऊन ताई, तुम्ही राष्ट्रध्वज घेऊन इथे रस्त्यावरती आलात, कसा जल्लोष करताय? हिंदी। आप कैसा जल्लोष कर रहे? बहुत अच्छा लग रहा है। क्या वाटतं आज का जो सामना है वो पाकिस्तान को हरा दे, भारत जो है वो जीत चुका है, क्या लग रहा है? बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है, स्पेशली जो विराट की सेंचुरी थी वो ज़्यादा एक्साइटमेंट में था। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आणखी काही आपल्याला जे क्रिकेट प्रेमी आहेत ते रस्त्यावरती असल्याचं पाहायला मिळतंय। भारताची जर्सी घालून आलेले आहेत। आज भारताने सामना जिंकलाय, काय भावना? भावना काय, मराठी नहीं आती। क्या आप आज जो है भारत जीत चुका है? तो पहले से ही मालूम था भारत जीतेगा ही। पाकिस्तान की औकात है क्या जीतने की हमारे सामने? नक्कीच आपण बघितलं तर अशा प्रतिक्रिया ज्या त्या नाशिककरांच्या पाहायला मिळतात। दादा, काय सांगणार या चौकात जर बघितलं आपण जय श्रीराम अशा घोषणाबाजी जी ती पाकिस्तान हरल्यानंतर पाहायला मिळते? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की इंडिया को हराओ, लेकिन ते मोदी साहेबांच्या आशीर्वादाने भारताने विजय मिळवलेला आहे। पाकिस्तानवर पण मिळवला आहे आणि क्रिकेट संघात पण मिळवलेला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान बोलले होते की भारत को हराओ, हे भारताच्या विराट कोहलीने आणि पूर्ण खेळाडूंनी सबसेल खोटं ठरवलेलं आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिककरांच्या या तीव्र भावना ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारत जिंकल्याचा जो आनंद आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। अनेक जे कुटुंब आहेत ते देखील रस्त्यावरती आलेले आहेत। आज भारत जो आहे तो आपला सामना जिंकलेला आहे। काय खूप चांगलं वाटतं, विराट कोहलीने सेंचुरी केली त्याच्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन। दरवेळेप्रमाणे तो पाकिस्तानला ह्याही वेळा नडलेला आहे आणि पूर्णपणे नडलेला आहे। आपण परिवारासह रस्त्यावरती जल्लोष साजरा करण्यासाठी 100% आज फक्त तेवढ्यासाठी म्हणून आम्ही चक्कर मारलाय। तर दुपारी 2 वाजेपासून आम्ही घरातून कोणीही बाहेर निघालेलो नव्हतो। आता पूर्ण आनंद घेतोय आम्ही। इंडियाचा खूप मोठा विजय झालेला आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन रोहित शर्मा आणि पूर्ण टीमचं। भारताची आज आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी दोघं पाहायला मिळाले, बॅटिंग बॉलिंग, काय वाटतं? खूप चांगलं वाटतं, एकदम प्राऊड फीलिंग आहे की नक्कीच दरवेळी आपण जिंकतो, तर खूप चांगलं वाटतंय। ज्या आपल्याला प्रतिक्रिया आहेत त्या नाशिककरांच्या पाहायला मिळत आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये आपल्याला हा जो जल्लोष आहे तो संपूर्ण पाहायला मिळत आहे। नाशिककर जे आहेत ते सामना जिंकल्यानंतर रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि असा जल्लोष जो आहे तो आपल्याला भारत जिंकल्याचा साजरा करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.